काल रात्री इथे झाली भयानक गोष्ट. गुड मॉर्निंग फ्रॉम गोकर्ण. आता 8:30ला आम्ही उठलो. फार वाट लागले घशाची अंगाची, पण मस्त. आता इथे आम्ही जिकडे राहतोय तिथेच हा समोर बीच आहे. इथे त्या झाडाच्या इथे समुद्राचा रात्री आवाज नुसता येत राहतो. आणि काल रात्री इथे झाली भयानक गोष्ट, चित्तथरारक. आता मला थंबनेल मिळालाय काल रात्री. हा काय? अरे नेक्स्ट लेवल. मी ती स्टोरी नंतर एक्सप्लेन करतो सगळे फ्रेश होऊन. थंबनेल व्ह्यूज घेतो तुमची आणि थंबनेल टाकून. परिसरमधला सगळ्यात प्रथम महत्त्वाचा हिस्सा उत्कर्ष, रितिशा. या घरात आम्ही राहतोय. त्याच्या आतमध्ये पूर्ण कोकण वाईब आहे. हो की नाही बघ, सगळी कोकण वाईब आहे. मस्त वारा सुटलाय सकाळ सकाळ. आणि हे जे आहे हा बीच आहे. इथे पुढे हवा दिसतो इथनं. आणि चिनू आहे इकडे. हिचं नाव चिनू आहे. हे चिनू काय काय काय. आणि एक गोष्ट म्हणजे हा जो फोटो दिसतोय लावलेला कसला आहे ते माहीत नाही, पण इथे बऱ्याचशा घरांवर मी कालपासून बघितलाय तो. नेक्स्ट लेवल आहे हा. काय माहिती काय आहे. तर इथे आता भारू परत सकाळी कामाला सुरुवात केली आहे. सकाळ नाही, दुपार नाही, काय नाही, नुसता अर्जुन आहे अर्जुन. रितिशा आता सगळं हे का रजिस्ट्रेशन आमचं इथलं. तर एक लफडा सांगायचं म्हणजे काल रात्री जी झाली आमच्यासोबत भयानक गोष्ट. अचानक भयानक चित्तथरारक अशी अनुभव. हा असा एक अनुभव. काय झालं, आम्ही काल रात्री 11 वाजता हा मस्त बीचवर चाललेलो. तर दाखवला बघा, तुम्ही दाखवला इतक्या जवळ बीच. तर मग असं चाललेलो आणि इथला जो कुत्रा आहे चिनू, तो आमच्या मागे मागे तिथपर्यंत आला रस्त्यापर्यंत. आणि तो मागे जातच नव्हता. मग त्याला आम्ही मागे की जा घरात करून त्याला हे केलं. आणि तिथून 2 सेकंद फक्त हे 10 पावलं पुढे गेलो तर समोर अख्खी कुत्र्यांची गँग आली आणि रडायला सुरुवात केली त्यांनी. काही कळत नव्हतं का. मग असं झालं की आपण परत मागे येऊ. आणि आलो मागे तसे ते शांत झाले नाही का. काहीतरी काल रात्री प्रॉब्लेम होता. हा, आणि ते कुत्रे भुंकत पण म्हणजे भुंकल्यासारखे भुंकत नव्हते, रडत होते. करत होते. सगळे किती होते? 7-8. हा 7-8 कुत्रे अचानक. आणि नंतर ती जागा दाखवतो पण सगळे रडायला लागले. मग असं झालं की नको, काहीतरी सीन आहे हा, आपण परत पाठी येऊया. म्हणून पाठी आलो. यांना विचारलेलं की जाऊ का, तर त्या पण अशा जा असं नव्हतं की हां जा काय टेन्शन नाही, असं नव्हतं ते. आत्ता जात आहे का, ठीक आहे मग जा, मी जागी राहते, असं त्यांनी रिप्लाय दिलेलं. प्रवीणा को भेजना आपको. चल सुरुवात से शुरू करते. अरे हो दुकान आहे वाटतं इकडे. नाही तर काल इथनं आम्ही रात्री बाहेर पडलो आणि इथे आलो. ह्या इथे जस्ट एवढ्या अंतरावर ही गाडीच्या इथनं बाहेर पडलो, या इथे येऊन थांबलो. हा, आणि हाच कुत्रा होता जो इतका रडायला लागला. आता बघ, आता काही करत नाही, रडायला लागला ते. आणि 7-8 कुत्रे होते ते नाही का. आम्हाला वाटलं की काहीतरी सीन आहे हा, की हे असे काय रडायला लागले अचानक. आणि मग म्हणलं नको, कारण काय ह्या साईडला अशा ज्या गोष्टी जास्ती होतात
नाही तर जे विश्वास ठेवतात ते ठेवतात, ज्यांना नाही ठेवायचं ते नाही ठेवत. पण ह्या साईडला ह्या अशा गोष्टी होतात. तर मग असा सगळा सीन झाला. मस्त झालं, पण एक नंबर एक्सपिरियन्स. सगळ्यांची फाटलेली काल रात्री. पण मग परत आलो आणि आम्ही झोपूनच गेलो. बोललो जाऊ दे, असे कंटाळलोय, तेवढे थकलोय, झोपूया, उद्या सकाळी बघू काय करायचं ते. कोण नाही आणि तर या बीचवर आम्ही आलोय आणि अजिबात लोक नाहीत, काय नाही, मस्त एकदम शांत बीच आहे. समुद्राचा आवाज ऐकायचा, बघत बसायचं इकडे तिकडे, खूप बेस्ट आहे. ही माझी कालची रूम आहे, मी दाखवायचं विसरलेलो. ही कालची रूम आहे, अशी मस्त एकदम बादशाह. ये प्रेरणा का मेकअप चालू है उधर. तर सुबह सुबह मस्त चाय पिए, पैनकेक मंगाया, मैगी खाई, भारू ने भी मैगी खाई. और ये मैं घर से चिवड़ा लेके आया हूँ, माँ ने दिया था. इसमें लड्डू है, माँ कसम लड्डू है, झूठ नहीं बोलता, लड्डू है इसमें. आवरून झालं आता जायची तयारी करतोय. मी निघालो, कारची चावी पण घेतली. आता भारू अजून आवडतोय असेल ना, इन्स्टा मध्ये आहे का बघ ना तिकडे. आता आवरून वगैरे झालं, भारू आवडतोय. हिचे फोटोज वगैरे चालू आहेत. सगळं झालं. हिने मला बूमरँग शिकवत बसलेली कसं काढायचं. आणि आता इथून खरी सुरुवात होते गोकर्ण एक्सप्लोअर करायची. दिवस पहिला, मी काल रात्री आलो, कालचा दिवस नाही, कालचा दिवस आरामातच गेला. आज दिवस पहिला. वाजलेत 11:30 सकाळचे. आता आम्ही निघतो. आता जसं जसं एक्सप्लोअर करत जाईन त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत जातो. सगळ्यात पहिले कदाचित इकडे महाबळेश्वर मंदिर आहे, तिथे जाऊन सुरुवात करणार. तर फिर से बोलना पड़ेगा प्लीज प्लीज सर. 3 आवर्स का पैकेज है. इसमें आपको कायाकिंग, स्नोकिंग, डीप सी स्विमिंग, फ्रिस्बी, बीच वॉलीबॉल, फिशरी, साइट सीन, डॉल्फिन वॉच, मिस्ट्री केव एक्सप्लोर, तदड़ी फिशिंग हार्बर, मैंग्रोव फॉरेस्ट साइट सीन, अग्नाशनी रिवर, केलेखान बीच, हाईवेन बीच, लाइट हाउस. पर ये सब 3 घंटे में होगा? हाफ मून बीच, ये सब 3 घंटे में होगा, क्योंकि ये सभी हमारा लोकेशन से पूरा नजदीक है सर. ओके. इसीलिए आपको 1 आवर टाइम आपको पैराडाइज बीच में जाता है. और कायाकिंग कितने टाइम? कायाकिंग 1 राउंड सर. आपको जो कितना लॉन्ग जा सकते हैं सर, आप कितना लॉन्ग आप जाके आ सकते हैं. ओके. मार्केट प्राइस है 1000 तक है सर. उससे नीचे जाने का अभी आप बोल रहे हो 800 पर है. बहुत कम बोला है सर. आपका नंबर है, दे सकते हो आप मुझे? जी सर. आप ओके. काय करायचं, कधी करायचं बघू. उद्या किंवा थर्ड डेला आपल्याकडे असंही काही नाहीये. मग हे आमुदी थर्ड डेला टाकू, तेव्हा अमावस्या पण आहे. थर्ड डेला पण ऍक्टिव्हिटीज टाकू. आणि 800 रुपीज पर हेड बोलला. ऐक ना, पण मला आज कायाकिंग करायचं, मला ते टिक करायचे अर्धा तास कायाकिंग. आज करूया काय बीचला. तर यांनी आता सगळी माहिती दिली, कुठे कुठे काय काय करता येईल. त्यांच्याकडे पॅकेज आहे. तर मग असं मी तो व्हिडिओ दाखवीनच तुम्हाला, त्यांनी काय काय सांगितलं. तर ते पॅकेज घ्यायचा आम्ही विचार करतोय. पण थर्ड डेच्या दिवशी वगैरे आम्ही ते घेऊ आणि करू. पण मस्त मजा येईल ते. उलट पॅकेज घेतलं तर मजा येईल खूप, असं मला वाटतंय. कारण का आम्ही इकडले नाही होत, त्यामुळे आपण काय इकडे काय एक्सप्लोअर करायचं हे पण आपल्याला नीट माहित नाही. तर ते आपल्याला चांगलं काहीतरी दाखवतील अशा अपेक्षेने आपण करू शकतो. ओके. चला, गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. तर आता आम्ही निघालो, 12:15 वाजलेत आणि आता इकडून जाणार गोकर्ण महाबळेश्वर मंदिर. मॅप वगैरे लावा. तर आजचा दिवस मी आता सुरू करतो, दाखवतो. ऍक्च्युली सुरू मगाशीच केलेला, पण ह्यांना सगळ्यांना फोटोज वगैरे यांचं काढण्यातच इतकी वेळ झाली. हा ओके. तर मग असं झालं.
मग आता इथनं निघालो 12:15 वाजता. आता काहीतरी नाश्ता पण करायचा आहे. सकाळी जो नाश्ता मागवलेला पॅनकेक्स आणि काय मागवलं भरू मॅगी सुद्धा चॅनल मागवलेलं पॅनकेक्स आणि मॅगी वगैरे. तर त्याची एवढी काही चांगली चव नाही. मी पॅनकेक पण आणला आणि उगाच 400 रुपये घेतले. 3 मॅगी आणि 1 पॅनकेकचे 400 रुपये. बापरे. तर एवढं सगळं त्यांनी केलंय. पॅनकेक म्हणजे डोसा आणि त्याच्यावरती मध टाकून दिलेलं तसंच दिलेलं पॅनकेक म्हणले त्याला ते. आणि त्याला पण एक वेगळा वास येतो. म्हणून मग आता बाहेर काहीतरी खाऊ पण, कारण पोट काय भरलेलं नाही. चिवडा आणि लाडू खाल्लेत तसे पण तरी. आणि हा चिवडा लाडू काही दिवाळीतला नाहीये, तो नंतर फ्रेश केलेला आहे. भुंका मग सगळे. आता इकडे गोकर्णच्या ह्या आता गोकर्णच्या ह्या गल्लीमधनं आम्ही फिरतोय. इथे बाजूला मार्केट वगैरे आणि गल्ले दाखव केवढं बारीक. बाप रे. प्रॉपर असं जे पिक्चर मध्ये बघितलंय साऊथ इंडियन सीन. तर एवढं बारीक बारीक गल्ली बोलत चाललोय आम्ही मेन बीच पार्किंग साठी. नेक्स्ट लेवल आहे. आणि आता हा टर्न आणि हे काका इथे मसाले वगैरेच खूप हे असं दिसतंय मला. हे पोलीस पाटील. हो बीच आहे समोर. बीच आहे इथे. आणि याच्या आधीचं जे बरोबर अरे आता तुला दाखवायचं आहे की हे दाखवायचं बोलतोय. याच्या आधीचं जे मार्केट होतं ते नेक्स्ट लेवल होतं. म्हणजे काय आपण बघितलं बॉडी ऑइल्स वगैरे ना असं. आणि खूप सही होतं ते. टॅटू आर्टिस्ट वगैरे सगळं वुडन असं कार्विंग केलेले आऊल्स वगैरे आता बघितले. सगळ्या काहीतरी होत्या गोष्टी. यो कुत्रा कसा झोपला उठत पण नाही बाई. बधीर माणूस आहे. अरे ऑनलाइन पे ये 1200-1500 दिखते हैं, यहाँ पे 500-400 मिले तो भी आय थिंक हा मेन बीच आलेला आहे. आता मेन पार्किंगला चाललो आपण. पार्किंगला चाललोय. वे टू बीच पार्किंग. इथे पण तेच लिहिलेलं आहे असं वाटतं मला. ते वाचता येत नाही. वाचता येईना. अंगण वाकडं झालंय. हा जो बीच आलेला आहे आता 30 रुपये. पार्किंग तिकीट घेतलं 30 रुपये पार्किंग आहे. आता किती वेळ ते वगैरे हे काय वाचता तरी येत नाहीये. हे मी वाचून दाखवणार. हा दाखव. पण 30 रुपये पार्किंग आहे. आता ते 20 रुपये पार्किंग. 20 रुपये पार्किंग आणि 10 रुपये काहीतरी अंडू गुंडू लिहिलंय इथे. 10 रुपयाला असे 30. 10 रुपयाला जिलेबी. 10 रुपयाला. इथे ही कार पार्क केली. हे बीचला लागूनच पार्किंग आहे पूर्ण. आता कार पार्क झाली. हा बोल ना. हो. आणि हा इथे बीच. हो तर आम्ही मंदिरात जाऊन आलो. तिकडे कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता नाही आली. मग त्याचे मी आता फोटोज जे घेतले ते मी अपलोड करतो. गोकर्ण महाबळेश्वर मंदिरातून निघालेलो आहोत आम्ही आता सगळे दर्शन घेऊन आतमध्ये. येस खूप खाल्लंय. आणि म्हणून आम्ही साऊथ इंडियन मंदिरात जाऊन आलो. आणि तिकडे जाऊन पॅन्ट आणि शर्ट चालत नाही तिकडे, म्हणून बाहेर आम्हाला सांगितलं की कंपल्सरी धोती घालायला लागेल, त्यांची लुंगी. मग ती लुंगी घेतली. त्यात पण आम्हाला वेडा बनवलं. 50 वाली लुंगी होत्या, पण त्यांनी 100 वाली आणि 150 वालीच दाखवली. आणि आम्ही 100 वाली घेतली. आणि मग त्याला म्हणलं 60 वाली दे. अगोदर सांगायचं. बोलते आता ह्याची घडी आहे ना, जशी होती तशी घालून दिली तर तुम्हाला देईन 60 वाली. कर्नाटकात लोक राईडीला घ्यायचं होतं आपल्याला तिकडे. तुला नाही माझे नाही, तू सांगणारा रस्ता सांगणारा माणूस आहे. 100च्या नोटेला मधनं कापायचं आणि म्हणायचं तुम्ही जोडली तर तुमचे 100, नाही तर तुम्ही 50 द्या. ना मग 100ची नोट माझी फुकट गेली ना. पण आपली हे
काढून टाका युट्यूब मध्ये. ये तो नाही जाएगा. काढून टाका. तेजस्वी लोग हैं हमारे पास. कितने शानदार विचार रखते हैं. ते टाकतो इकडे बघा. आणि आत गाभाऱ्यात जायला लुंगी गेलो होतोच आम्ही, पण बनियन आणि शर्ट पण काढून चालून जाते. शर्ट नाही. हा, मग मी शर्ट पण काढला मस्त पैकी एकदम थंड थंड. आणि ऍप्स दाखवले. अरे काय लोक वेडी झाली. जाऊ दे, ते नंतर बोलू आपण. ते नेक्स्ट पार्ट. बरोबर. हे आलोय कोटी तीर्थाला. हे तलाव आहे, मध्ये ती इकडे शंकराची पिंड आहे. गुरुजी लोक जी पूजेला जातात तिकडे त्या कोपऱ्यात होडी आहे. त्या होडीनी रोज इकडे जायचं, पूजा करायची आणि यायचं परत. पण हे सगळं झालं. भारूनी मला रस्ता दाखवला कार आणण्यासाठी. तो हा एवढूशा रस्त्यातनं मी ती एवढी मोठी कार पूर्ण तिथपासून असं फिरत फिरत अशी घेऊन आलो पूर्ण इथपर्यंत. हे आणि एक कार मावते जेमतेम आणि समोरून रिक्षा वगैरे मजबूत सगळं झालं. तर इथे आमचं कोटी तीर्थ बघून झालं, फोटोज काढले आणि त्यानंतर मग ऊन खूप असल्यामुळे आम्ही असा प्लॅन केला की आता रूमवर जाऊ, आराम करू आणि मग ह्यानंतर आपण कुडले बीचला जाऊन कायाकिंग वगैरे करायचं आहे. ते बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आपण नंतर करूया. तर आराम वगैरे झाला आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे कुडले बीचसाठी आणि तिथे कायाकिंग करायचं आहे असा प्लॅन आहे. आता बघू किती जण कायाकिंग करतायत आणि किती नाही करत. तर इथे कुडले बीचला गाडी पार्क केली. 100 रुपये पार्किंग यांचं आणि इथून एक 10 मिनटं चालत जायला लागतं कुडले बीचला. म्हणजे आता मी डोंगरावर आहोत, इथनं मला उतरायला लागतं बीचवर जाण्यासाठी. तर इथनं ही पूर्ण पायवाट आहे, ही पायवाट जाते कुडले बीचला. हिडन बीच. या पटकन, आपलं पण काहीतरी वेगळं आहे आमचं. हात सोड, हात सोड. तर आता एवढं सगळं हा सिक्रेट काहीतरी हिडन बीच वगैरे सारखं होतं. ट्रेक करून आम्ही खाली उतरलो, एका बारक्या पायवाटेने आम्ही आलो आणि बीच के बीचों बीच, बीच के दिल में एकदम. शॉपिंग कसली बाप रे. त्या कोपऱ्यात काय की होईल कदाचित. ओ हो मस्त एकदम एक नंबर विषय खोल आहे एकदम इकडे कडक. गोकर्ण ऍडव्हेंचर्स. काय बोलतोस? मग आता काढणं त्यांचे फोटो. तर कायाकिंग साठी आम्ही जाऊ. एक नेलाय. निकाल घेऊ.
आहेस तू इकडे? नाही रितिशा येणार इकडे बसायला. इकडे इकडे ओला इकडे. काय कायाकिंग केलंय आम्ही. किती अर्धा पाऊण तास केलं बरोबर आपण. अर्धा पाऊण तास कायाकिंग झालं. रेस लावलेली आहे. मी जिंकलो. मी याला जिंकून दिलं कारण का हा घाबरलेला. पहिलीच वेळ होती याची. हा तुझी किती होती? 0 नंतरची पहिली. तर असं आमचं सगळं झालं. काय फॉरेनर आहे ह्याच्यावर बीचवर. काय बरं तुझं काय मत आहे? आता काय बोलायचं, आम्ही तर कायाकिंग करत होतो. आमचं लक्षच नव्हतं ना. आता ह्या बोलले म्हणून प्रेरणा वगैरे. पण नेक्स्ट लेवल मजा आली. पहिल्यांदा आयुष्यात कायाकिंग केलं आम्ही ते आपण. आणि माझं थिंग्स टू डू बिफोर 40 मध्ये एक टिक झाली. मी खूप खाल्लं आणि मस्त कोक प्यायलं आणि आता रिलॅक्स करून घरी चालली. बीचवर बीच मॅट टाकून पिकनिक चालू होती त्यांची. मस्त मॅट टाकून कोक आणि चिप्स घेऊन मस्त मजा केली. सनसेट पाहिलं. दिस वॉज अ गुड डे. आम्ही गॉसिप केलेलं. तर आता परत आवरून निघालो. इथे कुठेतरी कॅफे आहे. इथे कुठेतरी कॅफे आहे. आता बीचवर जो आपण सकाळी बघितलेला तिकडे गेलो नव्हतो पण आता तिकडे जायची वेळ आली. तर कॅफेला जायचं, जेवायचं वगैरे. तर ह्या कॅफेला आम्ही आज जेवायचं ठरवलं. ह्या सीशोरवर पूर्ण त्या कोपऱ्यापासून पूर्ण ह्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत सगळे कॅफेज आहेत. हा मिडल बीच म्हणून आहे. इथे जवळच आमचं होमस्टे आहे आणि इथे आज ट्यून ऑफ ओशन हे जरा दिसायला खूप चांगलं वाटलं म्हणून ह्या कॅफेमध्ये आज आम्ही जेवायला गेलो. आणि आजचा दिवस हा इथेच संपतोय. आज आम्ही खूप सारं काय एक्सप्लोअर केलं. गोकर्णाचं मार्केट बघितलं आहे, कायाकिंग केलं, कोटीतीर्थ वगैरे बघितलं. आता उद्याचं काय असेल ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीनच. तर हा ब्लॉग मी आता इथेच संपवतो. भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये.